पाहुयात पुढची बातमी। तुळजापूरमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। भाजप आणि मवियाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर येते। रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादामधून ही हाणामारी झाल्याचं कळत आहे। भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पिंटू गंगणे आणि मवियाचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर या ठिकाणी राडा झाल्याचं दिसतंय। हाणामारीच्या घटनेनंतर तुळजापूर शहरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। तर ज्यावेळेला हा राडा झाला होता त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतो। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुळजापूर शहरात पोलीस बंदोबस्त सध्या वाढवण्यात आलाय आणि त्याला कारण म्हणजे 2 गटात झालेली हाणामारी। भाजप आणि मवियाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाल्याची माहिती समोर येते। हे 2 गट आपापसात भिडलेले होते। रस्त्याच्या कामावरून वाद झाला आणि त्याच्यानंतर थेट हाणामारी सुरू झाली। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। बालाजी, नेमकं काय घडलेलं होतं आणि सध्याची स्थिती काय आहे? पण आपल्याला माहितीच आहे, तुळजापूरची निवडणूक ही जी आहे ती नगरपालिका निवडणूक आताच पार पडलेली आहे। मतदान झालेलं आहे आणि याच्यामध्ये ड्रग्सचा विषय प्रामुख्याने अग्रणी क्रमावर होता आणि याच्यात जे उमेदवार असणारे आहेत ते पिंटू विनोद गंगणे यांच्यावरती ड्रग्स माफिया म्हणून आरोप आहे। आणि याच्यात जर बघितलं आता की आत्ताचा जे वाद जो झाला आहे ते ऋषी मगर महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांचे बंधू अमर मगर म्हणून महाविकासकडून निवडणूक लढवली, यांच्यात पिंटू गंगणे आणि मगर यांच्यात हा वाद झालेला आहे। रस्त्याचं काम आहे, या रस्त्याचं काम सुरू असताना हे मगर काम करत होते, मात्र त्याच्यावर काही पिंटू गंगणे आक्षेप घेतले आणि दोन्ही कार्यकर्ते बोलत होते। मात्र बोलण्याचा जो आहे तो वादात रूपांतर झालं आणि वादाचं रूपांतर जे आहे ते हाणामारीत झालं। नवदुर्ग रस्त्याला जे काम जातं त्या कामावरून हा वाद झाला। प्रामुख्यानं दोन्हीकडे कार्यकर्ते जे आहेत ते काही अगदी क्षणात हाणामारी, यांच्या 2 कार्यकर्त्यात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली आणि ही खबर गावभर पसरल्यामुळे ही भांडण बघण्यासाठी तुळजापुरात एकच गर्दी उडाली होती आणि तुळजापूरचा रस्ता असेल, धाराशिवकडे जाणारा असेल किंवा सोलापूरचा रस्ता असेल तो बंद झाला। मात्र खबरदारी म्हणून ही आतापर्यंत पोलिसात कोणी तक्रार दिली नव्हती। मात्र माध्यमात ह्या बातम्या आल्यावर प्रामुख्याने पोलिसांनी जे आहे ते तुळजापूर शहरात कडेकोट बंदोबस्त वाढवला आहे। काही खबरदारी म्हणून देखील दुकानं देखील बंद केली आहे। दोन्हीकडल्या गटाची परिस्थिती पाहता किंवा भांडणाची शक्यता पाहता पोलिसांनी कारवाई केली। मात्र पण आपल्याला माहिती की 21 तारखेला निकाल लागणार आहे। निकाला अगोदरच ही सगळी परिस्थिती झाल्यानं तुळजापुरात कुठेतरी तणावपूर्ण शांतता आहे। तुळजाभवानीसाठी जो आहे त्याची सुद्धा खबरदारी पोलिसांनी आहे, त्यामुळे पोलिसांनी आता खबरदारी म्हणून हा सगळं उपाययोजना केल्याचं दिसतंय। बरोबर आहे। या विषयीची अपडेट आपण घेत राहूयात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।